नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता पार्थ मानिनीला म्हणत असतो की आई, अगं तुला काव्याचं आणि माझं टेन्शन आलं आहे का? म्हणजे आमच्या मैत्रीची गाडी अजून पुढे जात नाही आहे याचं तुला टेन्शन आलं आहे का? हे बघ आई, तू म्हणाली होतीस ना तसं नक्की घडेल. तेव्हा मानिनी म्हणते, काय? मी काय म्हणाले होते? तेव्हा इथे गणपती विसर्जनाच्या वेळी तू नाही म्हणाली होतीस का की तुमच्या प्रेमाची गाडी जरा आता पटापट पुढे जाऊ दे? तेव्हा मानिनीला आठवतं, ती म्हणालेली असते की पार्थ, अरे काय तुम्ही दोघेजणं, तुमच्या प्रेमाची गाडी जरा पटापट पुढे जाऊ द्या. मैत्रीची गाडी जेव्हा पटापट पुढे जाईल तेव्हा ती प्रेमाकडे वळेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणत असतो की आई, तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. अगं आमच्या मैत्रीची गाडी हळूहळू पुढे चाललीच आहे. मला माहिती आहे तुला तुझ्या मुलांची काळजी आहे, त्यांच्या संसारांची काळजी आहे. म्हणूनच आई मी काय म्हणतोय, तुझ्या मुलांना तू काय शिकवलेस? फक्त प्रेम करणं शिकवलेस ना? मग तुझी मुलं कशी इथे प्रेम करतात हे तुला बरोबर माहिती आहे. इथे अगं प्रेमाने जग जिंकलं जातं. मला तर फक्त काव्याला जिंकायचं आहे. ते मी असं जिंकेन गं त्यांचं मन. तेव्हा मानिनी आता पार्थकडे बघते आणि म्हणत असते, नाही रे पार्थ, तू तिचं मन कधीच जिंकू शकणार नाही आहेस. कारण तिचं मन आधीच कुणीतरी जिंकलं आहे. आणि ते जर तुला कळलं ना पार्थ, तर तुझ्या मनाची काय अवस्था होईल ना, त्याचंच मला टेन्शन आलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने सांगितलेलं असतं की त्याला फंडिंग द्यायला भास्कर काका तयार झालेत. तेव्हा इथे भास्कर भालेराव हे आता फंडिंग द्यायला तयार झालेत. ही गोष्ट जेव्हा नंदिनीला कळते, नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो. तिला आठवतं ज्या वेळेला पार्थचं आणि नंदिनीचं लग्न ठरलेलं असतं, तेव्हा इथे भास्कर काकांनी नंदिनीच्या घरी येऊन तिच्या वडिलांना, इथे माधव काकांना धमकी दिलेली असते. तर इथे त्याने सांगितलेलं असतं की पाण्यामध्ये राहून मगरीबरोबर वैर घेतलेस तू, त्याच्यामुळे याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. आणि हे स्वतः नंदिनीने ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे नंदिनी म्हणते, काय तो माणूस तुम्हाला फंडिंग द्यायला तयार झाला आहे? अहो त्या माणसाकडून तुम्ही फंडिंग का घेताय? तुम्ही दुसरं कोणाकडून तरी फंडिंग घ्यायचं ना. तो माणूस तुम्हाला मदत करायला तयार झाला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही विश्वाससुद्धा ठेवला. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय हरकत आहे? आणि तू त्यांचा इतका राग का करतेस? तो माणूस म्हणतेस, म्हणजे इतका राग आहे तुला त्यांच्याबद्दल की त्यांना काका म्हणायला सुद्धा तयार नाही आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की काय गाई, काय झालं? तू का रडतेस? तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, आई, तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालत नाही, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे मानिनी म्हणते, हो रे, मला माहिती आहे. कसं आहे ना पार्थ, आजकाल इथे म्हणजे आईवडिलांना वेळ देण्यासाठी आपल्या मुलांकडे वेळच नसतो. आणि इथे माझा लेक आपल्या आईवरती किती प्रेम करतो, तिला किती वेळ देतो, हे बघून माझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेत, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले, बाकी काही नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, हो ना, म्हणूनच म्हणतोय. अगं माझी आणि काव्याची मैत्री तर झाली आता जवळजवळ, प्रेमसुद्धा होईल ना. पण हो आई, आमच्यामध्ये कितीही घट्ट मैत्री असली ना तरीसुद्धा माझी पहिली मैत्रीण तूच आहेस बरं का. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, पार्थ, तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मी कधीच बघू नाही शकणार रे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई, तू आणि काव्य असताना माझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही, मला खात्री आहे. आणि तो आपल्या आईला आता मिठी मारतो. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते की तू काव्याविरोधात एक शब्दसुद्धा ऐकून घेत नाही आहेस. जेव्हा तुला काव्याचं सत्य समजेल तेव्हा तुझी काय अवस्था होणार आहे काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, असं काय करतेस? भास्कर काका जर स्वतःहून मला फंडिंग द्यायला तयार आहेत, मदत करायला तयार आहेत, तर मी त्यांच्याकडून मदत का नको घेऊ? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, जीवा, ते तुम्हाला फंडिंग करायला तयार झाले आणि तुम्ही लगेच त्यांच्यावरती विश्वाससुद्धा ठेवलात. अहो कशा पद्धतीने ते आपल्या आईवडिलांबरोबर बोललेत, वागलेत, हे तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे नंदिनी म्हणते की कशावरून ते तुम्हाला फसवत नाही आहेत, ते कुठला तरी राग तुमच्यावरती काढत नाही आहेत. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी, अगं असं काय करतेस? भास्कर काका माझ्यावरती कुठला राग काढतील? आणि हे बघ, त्यांनासुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव आहे. ते मला म्हणत होते की त्यांना खूपच जास्त पश्चाताप होतो या गोष्टीचा की त्यांचे फ्रेंड्स त्यांच्यापासून दुरावलेत. तुझे बाबा, माझे बाबा यांची त्यांच्याबरोबरची असलेली मैत्री तुटली, याचं दुःख, याचं वाईट त्यांनाही वाटते.
तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का? मग एवढंच जर त्यांना वाईट वाटतंय ना, मग का बरं तुमच्या बाबांना किंवा माझ्या बाबांना फोन केला नाही आणि ते सॉरी म्हणायला आले नाही? का नाही केलं त्यांनी असं? जेव्हा त्यांनी माझ्या बाबांचा अपमान केला, आपल्या बाबांचा अपमान केला, तेव्हा मात्र ते लगेच निघून गेले आणि आता सत्य जेव्हा समोर आले, त्यांना त्यांची चूक जर कळले, तर मग माफी मागायला का आले नाही? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जर एवढंच वाटत असेल, तुम्हाला जर ही मैत्री खरोखर टिकवायची असेल, तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही नंदिनीच्या बाबांना, माझ्या बाबांना फोन करा आणि तुमची मैत्री पूर्वीसारखी करा, असं मी त्यांना म्हणालो. तेव्हा नंदिनी म्हणते, मग मग काय म्हणाले ते? नाही का? त्यांना मैत्री करायची नसेलच, हो ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी खूपच जास्त चिडलेली असते. नंदिनीला वाटत असतं की जीवा साधा आहे, तो साधा भोळा आहे, त्याला एक्सपिरियन्स नाही आहे आणि इथे जर भास्कर काका त्यांना फसवत असतील तर? तेव्हा इथे नंदिनी म्हणते की जीवा सॉरी, खरंच सॉरी, पण तुमच्यापेक्षा जग मी जास्त बघितलं आहे, मी दुनिया जास्त बघितली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. हे बघा जीवा, पटकन डोळे मिटून कुणावरतीही विश्वास ठेवू नका. भास्कर काका स्वतःहून तुम्हाला फंडिंग द्यायला आली आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, स्वतःहून नाही दिलं त्यांनी, त्यांनी मला मदत केली आणि मग त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. त्यांच्या संपूर्ण पॅनलसमोर मी प्रेझेंटेशन दिलं. त्यांना माझी आयडिया आवडली आणि नंतर ते फंडिंग द्यायला तयार झालेत. हां, त्यांनी माझ्या काही चुकासुद्धा मला दाखवून दिल्या, त्याच्यावरती मला काम करायला सांगितलं आहे. कुठे स्वतःहून ते लगेच मला फंडिंग द्यायला तयार झालेत? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही जीवा, तरीसुद्धा मला असं वाटतंय काहीतरी चुकतं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, तुला जर इतकंच वाटत असेल तर मी नाही घेत त्यांच्याकडून मदत. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही इतके स्वतःला सिद्ध करू शकता ना, तुमच्यामध्ये इतकं कॅलिबर आहे की तुम्ही दुसरं कुणाकडून तरी सहजरित्या फंडिंग मिळवू शकता, त्यांच्याकडूनच का? तेव्हा जीवा म्हणतो, हो मला माहिती आहे, पण ते एवढं शक्य नाही आहे. हे बघ, त्यांना माझी आयडिया आवडली आहे ना, म्हणून ते फंडिंगला तयार झालेत. त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? ते कशा तरी बदला माझ्याकडून घेत आहेत, वचपा काढतायत असं मला नाही वाटत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, मला तुमची काळजी वाटते, प्लीज तुम्ही माझं बोलणं चुकीचं घेऊ नका. मला तुमची काळजी वाटते. तुम्ही आता कुठे तुमच्या करिअरला सुरुवात करताय आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला किंवा तुमची कोणी फसवणूक केलेली मला अजिबात नाही चालणार. तुम्हाला फसवलेलं, तुम्हाला कोणी इथे हरवलेलं मला नाही चालणार. मला राग येईल त्या माणसाचा. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही लोकांवरती पटकन विश्वास ठेवू नका. तुम्ही त्या माणसाचा हेतू जाणून घ्या. अहो, इथे जर तुम्हाला इतकी जरा मेहनत करावी लागली असेल फंडिंग मिळवण्यासाठी, ते मला चाललं असतं, पण अचानकपणे कुणीतरी तुम्हाला स्वतःहून मदत करते, कुठला तरी हेतू मनामध्ये ठेवून, हे मला चालणार नाही आहे जीवा. मी खरंच सांगते, तुम्हाला इथे कुणीही फसवलेलं मला नाही चालणार. जीवा म्हणतो, मला माहिती आहे नंदिनी, तुला माझी काळजीच वाटते. अगं पण आता बघ, जर मला देवाने काहीतरी दिलं असेल आणि मी जर इथे एखाद्या माणसावरती संशय घेऊन त्याच्याकडे पाठ फिरवली, तर ती योग्य आहे का तू सांग बरं? तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला जर त्यांच्यावरती विश्वास असेल आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही करा, मी नाही अडवणार. पण तुम्हाला स्वतःला इथे सतर्क राहावं लागणार आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये वाहवत जाऊ नका. स्वतः विचार करा, माझ्याशी सुद्धा बोलाल ना? तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो नंदिनी, नक्कीच. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, जा तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनीला तरीसुद्धा जीवाची काळजी वाटत असते, कारण भास्कर हा चांगला माणूस नाही आहे. भास्कर हा खूपच जास्त डूक ठेवणारा माणूस आहे. म्हणजे अगदी इथे कधी फाना काढेल आणि डसेल, हे बरोबर नंदिनीला कळलेलं असतं, पण जीवाला अजून माहिती नाही आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ठीक आहे जीवा, तुम्हाला त्यांच्याबरोबर करायचं आहे काम तुम्ही करा, माझी काही हरकत नाही आहे. फक्त तुम्हाला अलर्ट राहावं लागणार आहे सगळ्याच बाबतीत. त्यानंतर ही गोष्टसुद्धा तुम्हाला घरामध्ये सगळ्यांना सांगायची आहे, अजिबात घरातल्यांपासून लपवायची नाही आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो पण आत्ताच नाही, अजून फंडिंग त्यांनी दिलेलं नाही आहे, फंडिंग ते देणार आहेत. तेव्हा आधी मी एक काम करतो, मी सगळ्यांना सरप्राईज देतो, ऑफिसच्या इनॉग्रेशनलाच बोलून घेतो ना त्यांना सगळ्यांना. तोपर्यंत तू कुणाला काही सांगायचं नाही. सगळ्यांना तू हेच सांगायचं की मी आनंद निवासमध्ये तुझी मदत करतोय किंवा दुसऱ्या एखाद्या कामासाठी गेलोय, पण मी माझं काहीतरी स्टार्टअप सुरू करतोय, याबद्दल तू सध्या तरी कुणाला काही सांगू नकोस, असं जीवाने नंदिनीला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्या आता फ्रेश होऊन आलेली असते. तेव्हा काव्या बघते, तिथे आता पार्थने तिला दिलेलं घड्याळ असतं. ती घड्याळ ती हातामध्ये घेते आणि ते आता ती आपल्या हातामध्ये घालत असताना तिला आठवतं, पार्थ तिला म्हणालेला असतो की काव्या, हे जे घड्याळ आहे ना, ते आपल्या हाताच्या नसेवरती चालतं. हाताच्या नसेवरती हे घड्याळ चालत असतं. तेव्हा इथे काव्या ते घड्याळ आपल्या हातामध्ये घालते.
तिला पार्थची आठवण येत असते, पार्थला मिस करत असते इथे काव्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी आता गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर उभी राहते आणि म्हणत असते की बाप्पा, तू तर विघ्नहर्ता आहेस ना. मला आहे ना कालपासून खूप भीती वाटते, मनावरती कसं तरी दडपण आहे असं वाटतंय. तेव्हा मी फक्त तुमच्याजवळ एवढंच मागणं मागते की तुम्ही विघ्नहर्ता आहात. आता पुन्हा या घरावरती ना कुठलं विघ्न येऊ देऊ नका. जर कुठलं विघ्न येणार असेल ना तर ते आधीच दूर होऊ दे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवं तर माझ्या वाट्याचं सगळं सुख हिरावून घ्या, पण ह्या घरामध्ये कुठलंही संकट येऊ देऊ नका. या घरावरती कुठलंही संकट आता आलं तर ते आम्हाला कुणालाही सहन होणार नाही, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आलेला असतो युग. युग आता तिथून जाणार. तेवढ्यातच नंदिनी म्हणते, युग अरे ये ना, आरती घे. तेव्हा युग म्हणतो की तू माझ्याशी अजिबात गोड गोड बोलू नकोस, मला काही आरती वगैरे घ्यायची नाही आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ठीक आहे, मग देवाला नमस्कार तरी कर. तेव्हा इथे युग म्हणतो, हो ना गं, देवाला पण नमस्कार करतो, तुला पण नमस्कार करतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, युग काय झालंय, तू असं का बोलतोयस. तेव्हा युग म्हणतो, मग सांग ना गं, कसं बोलू तुझ्याबरोबर. इतक्या विश्वासाने तुला मी माझी इतकी महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगितली होती माझ्या ब्रेकअपबद्दल, आणि तू काय केलंस गं, घरामध्ये सगळ्यांना माझ्या ब्रेकअपबद्दल सांगून मोकळी झालीस. हां, आता सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील. सगळेजण माझ्याबद्दल असाच विचार करतील ना की मी कॉलेजमध्ये अभ्यासाला जात नाही, मी हे धंदे करायला कॉलेजमध्ये जातो का आणि म्हणून मी फेल होतो का, असं सगळ्यांना वाटेल ना. आई बाबा आता माझ्यावरती लक्ष ठेवून राहतील. कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये माझ्या मित्रांना सांगतील युगवरती लक्ष ठेवा म्हणून, तो अभ्यास करतोय की नाही याच्यावरती लक्ष ठेवा. म्हणजे आता मला कॉलेजमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये कुठेच मला प्रायव्हसी मिळणार नाही आहे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझी आता पॉकेट मनी बंद होईल, ते वेगळंच. का वागलीस तू असं, का केलंस तू असं. एखादी गोष्ट जर विश्वासाने कोणी सांगितली असेल तर ती चार चौघामध्ये सांगू नये, एवढी साधीची गोष्ट तुला माहिती नाही आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते, युग मी सगळ्यांना सत्य सांगितलं, कारण सगळ्यांना असं वाटत होतं की मी चुकीची आहे. सगळ्यांना असं वाटत होतं की तू फेल झाल्याची गोष्टसुद्धा मला सांगितलेली आहेस, पण तसं नव्हतं. म्हणून मी फक्त तुझी बाजू मांडली, मी तुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं नव्हतं. तेव्हा इथे युग म्हणत असतो की बाद झालं गं, बाद झालं. ही गोष्ट तुला सांगण्यापेक्षा त्या रम्याताईला सांगितली असती ना तर तिने स्वतःपुरतं मर्यादित ठेवली असती. काय म्हणाली होतीस तू, जेव्हा रम्याताई माझ्या रूममध्ये आली होती तेव्हा तू काय म्हणाली होतीस की युग तू माणसं ओळखायला चुकतोस. हा, बरोबर म्हणाली होतीस तू, मी माणसं ओळखायला चुकतो कारण मी तुला ओळखायला चुकलो. तुझ्याबद्दल मी चांगला विचार केला होता, पण नाही, तू सुद्धा तशीच निघालीस. पण आता यापुढे मी तुला माझी कुठलीही गोष्ट सांगणार नाही आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्याबरोबर मी बोलणारच नाही आहे, कळलं का. त्यानंतर युग आता रागाने निघून गेलेला असतो. तेवढ्यातच तिथे आलेली असते रम्या आणि वसू. तेव्हा वसू म्हणत असते, काय गं नंदिनी, मला आरती नाही देणार का. तेव्हा इथे आता नंदिनी त्यांच्याकडे रागाने बघते. तेव्हा रम्या आणि वसू दोघीजणी आपापल्या हातानेच इथे आरती घेतात. तेव्हा वसू म्हणत असते, रम्या बघितलंस ना युग कशा पद्धतीने नंदिनीजवळ बोलून गेला. रम्या म्हणते, हो ना गं आई, काल जे काही घडलं तेव्हा इथे नंदिनीने बिचाऱ्या किती बाजू घेतली होती ना युगची, आणि युग बघ ना गं, त्याला तर काहीच वाटलं नाही, तो किती नंदिनीला इथे बोलून गेला बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता वसू म्हणत असते, बघितलंस ना नंदिनी, अगं इथे तू युगची कितीही बाजू घेऊन बोल, पण शेवटीला तो तुझ्याशी कशा पद्धतीने बोलून गेला हे तुला कळलंच असेल. रम्या म्हणते, आणि बाई, आम्ही त्याला काही सांगितलेलं नाही आहे, नाहीतर लगेच तुझी तलवार आमच्याकडे वळेल. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, हे बघा, आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये पडू नका, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरातल्या गोष्टींच्या बाबतीत काही बोलूसुद्धा नका. आणि तुम्ही जर पुन्हा माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मी स्वतः तुम्हाला या घरातून बाहेर काढेन, कळतंय का. माझ्या कुटुंबाच्या वाट्याला जायचं नाही, असं नंदिनी स्पष्टपणे बोलत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी तिच्या आता आनंद निवासची 10वी ॲनिव्हर्सरी असते. ती 10वी ॲनिव्हर्सरी ती सेलिब्रेट करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने डेकोरेशन करायचं आहे, तयारी करायची आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा इथे तयारी सुरू झालेली असते. इथे पार्थ आता आतुरतेने वाट बघत असतो ती काव्याची. काव्या ब्रेकफास्टला आलेली नसते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की आई, अहो आमच्या आनंद निवासची 10वी ॲनिव्हर्सरी आहे ना, त्याची तयारी सुरू आहे, तेव्हा मला आता लवकर जावं लागणार आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अरे बापरे, म्हणजे आता खूपच जास्त इथे गडबड सुरू असेल सगळी आनंद निवासमध्ये. तेव्हा ती म्हणते, हो ना, अहो माझ्याशिवाय तिथे काही होत नाही.
कपडे कुठले घालायचे, साडी कुठली नेसायची, सगळं काही मला विचारूनच सगळेजण करतात. म्हणून मग मला लवकर जावं लागतं आणि उशिरा यावं लागतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तयारीसुद्धा बघायची आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणते, बापरे, म्हणजे काय खूपच जास्त जय्यत तयारी सुरू असेल तिथे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना आई, तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे या कार्यक्रमाला. तेव्हा मानिनी म्हणते, हो आम्ही येणार ना. काय रे पार्थ, आपण जायचं ना. तेव्हा पार्थ म्हणतो, हो जाऊया ना. तेव्हा नंदिनी म्हणते, काय पार्थ, अहो कुठला विषय चालू आहे ते तरी माहिती आहे का, की आपल्या आई बोलत आहेत म्हणून तुम्हीसुद्धा हो मध्ये हो म्हणताय. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही असं काही नाही आहे, मी बघत होतो की जीवा अजून ब्रेकफास्टला आलेला नाही आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो जीवा आवरत असतील म्हणून ते आलेले नाही आहेत आणि तुम्हीसुद्धा इथे काव्याची वाट बघताय ना. तेव्हा इथे वाट बघण्यातसुद्धा एक वेगळी मज्जा आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, का वाट बघण्यात कसली एवढी मज्जा आहे, किती वेळ लावता तो तयार व्हायला. तयार व्हायचं आणि लगेच ब्रेकफास्टला यायचं. काव्याला उशीर होतोय ना, मी येतो त्यांना बोलावून. तेव्हा इथे आता लगेच काव्य आलेली असते. तेव्हा पार्थ आपल्या शेजारची चेअर तिच्यासाठी बाजूला खेचतो आणि म्हणतो, या बरं झालं आलात ब्रेकफास्टला, कधीपासून वाट बघतोय, या बसा इथे बसा. तेव्हा इथे काव्या पार्थच्या शेजारी बसायला जाणारच असते. तेवढ्यातच मानिनी तिच्याकडे बघते. मानिनी तिला खुणावते की पार्थच्या शेजारी बसायचं नाही, तिथे बसायचं नाही. म्हणून ती आता हळूच ती पार्थने जी चेअर बाजूला केलेली असते ती पुढे ढकलून नंदिनीच्या शेजारी येऊन बसते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणत असतो, अहो काव्य असं काय करताय, इथे बसायचं ना. हो का, म्हणजे बहिणीच्या शेजारी बसायचं आहे का तुम्हाला. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतरला इथे पार्थ काव्याला खुणावतो आणि म्हणतो की ड्रेस छान आहे, तुम्ही छान दिसताय. त्याच्यानंतरला नाश्त्याची प्लेट तो स्वतःची उचलतो आणि काव्याला देतो. तेव्हा काव्य म्हणत असते, पार्थ असं काय करताय, ही तुमची प्लेट आहे ना, मी घेते ना दुसरं. तेव्हा पार्थ म्हणतो, असं काय, मी अजून खायला सुरुवात नाही केली, फक्त वाढून पुढ्यात घेतलं होतं, घ्या बरं तुम्ही खा. आणि माझं आणि तुझं काय, माझं जे आहे ते सगळं तुमचंच तर आहे, खा बरं तुम्ही, खाऊन घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो, नाहीतर एक काम करा, प्लेट घेऊन इकडे माझ्या शेजारी येऊन बसा, आपण दोघेजण एकाच प्लेटमध्ये खाऊया ना, या इथे बसा, आपण सोबतच खाऊया. तेव्हा मानिनी दुसरी प्लेट भरते आणि इथे पार्थला देते. पार्थ म्हणतो, आई सेपरेट प्लेट दिलीस का मला खायला, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रम्या आलेली असते. रम्या म्हणते, अहो शारदाताई, कुठे जाताय तुम्ही, अहो इकडे या, आम्हाला पण नाश्ता द्या. आता आमची इथे नोकराची शिक्षा संपली आहे, आता आम्हाला वाटेल तसं वागणार. तेव्हा इथे काव्या म्हणते, रम्या हे तू हळूही बोलू शकतेस, त्या घरातच आहेत ना, त्यांना आवाज जाईल. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, हो का, आणि हे सांगणारी तू कोण गं, तू या घरामध्ये आल्यापासून तुझा किती आवाज होता हे तुला आठवतं आहे का. तेव्हा आम्ही तुला नाही म्हणालो ना की तुझा हा लाऊडस्पीकर जरा कमी कर म्हणून, आम्ही म्हणालो का तुला. तेव्हा काव्या म्हणते, अगं ते जरी तू नाही म्हणालीस तरीसुद्धा आता या घरामध्ये शांतता ठेवलीस तर काही बिघडणार नाही आहे, त्या घरातच आहेस म्हणून म्हणाले हळू बोल. तेव्हा इथे लगेचच रम्या काव्याला उलटसुलट बोलायला लागते. तेव्हा इथे आता पार्थ म्हणतो, एक मिनिट रम्या, तुमची शिक्षा माफ केले याचा अर्थ तुमचे सगळे गुन्हे माफ झालेत असं होत नाही. तुम्ही जे गुन्हे केलेत ना ते तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यामुळे आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झालीत ना, ते लक्षात ठेवा, कळलं का. तुम्हाला इथे माफ केले म्हणजे गुन्हे माफ झालेत असं वागायचं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घरामध्ये राहायचं असेल ना तर सगळ्यांबरोबर नीट बोलायचं, रिस्पेक्ट देऊन बोलायचं. आणि आतापर्यंत कालपर्यंत शिक्षा भोगत असताना जसे कमी आवाजामध्ये बोलत होता ना तसंच आताही बोला, घरामध्ये शांतता राहील तेवढी चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे लगेच वसू म्हणते, पण पार्थ काव्याला मध्ये बोलायची काय गरज होती, इथे रम्या शारदाबरोबर बोलत होती ना. तेव्हा पार्थ म्हणतो, काय चुकीचं बोलल्या त्या, फक्त थोडं हळू बोल, एवढं जर बोलली तर एवढं हिला राग येण्याचं कारण काय. आणि हे बघ रम्या, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा काव्याबरोबर बोलशील ना तेव्हा नीट बोलशील, काव्याबरोबर उद्धटपणे बोललेलं मला चालणार नाही, कळलं तुला. तेव्हा इथे आता काव्या पार्थकडे बघतच राहते. तिला कळतं की पार्थचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे की मला कुणी काही बोललेलं सुद्धा त्यांना सहन होत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी पार्थकडे आणि काव्याकडे बघतच राहते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भास्कर काकांनी फोन केलेला असतो जीवाला. तेव्हा जीवा म्हणत असतो की काका, एक खूप छान जागा आहे, ती जागा मी तुम्हाला दाखवतो, त्या ठिकाणीच आपण माझ्या ऑफिसला घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भास्कर इथे जीवाला फसवण्याचा प्रयत्न करतोय हे कदाचित नंदिनीला कळत असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही आणि कुठल्या जागेबद्दल तुम्ही आता बोलत होता.
तेव्हा इथे जीवा काहीच बोलत नाही, तो गप्पच बसतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रम्या आणि वसू दोघीजणी बोलत असतात. वसू म्हणत असते की नक्कीच आहे ना, काव्यामध्ये आणि मानिनीमध्ये काहीतरी चालले. तेव्हा इथे काव्या आणि मानिनी दोघीजणी एकमेकींबरोबर बोलत नाही, त्याचा संशय रम्याला आलेला असतो. रम्या म्हणते, आई त्या दोघींमध्ये नक्कीच कसली तरी ठिणगी पडली आहे. तर ही ठिणगी तिचा वणवा कसा काय करायचा ते आपल्याला बरोबर माहिती आहे, असं आता वसुंधरा म्हणत असते.